तालुक्यातील बुटी इजारा येथील ग्रामस्थांनी हातभट्टी दारू बंद करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिले निवेदन। पुसद तालुक्यातील बुटी इजारा गावात अवैधरित्या दारू काढून विक्री केली जात असल्याचा आरोप करत ग्रामपंचायत तसेच गावातील नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांकडे लेखी निवेदनाद्वारे गावातील हातभट्टीची दारू बंद करण्याची मागणी केली आहे। निवेदनात म्हटले आहे की बुटी इजारा गावामध्ये दारू काढून मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने गावातील नागरिक दारूच्या नशेच्या आहारी जात आहेत। दारू पिल्यामुळे कुटुंबांचे नुकसान होत असून त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवरही होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। दारूचे सेवन केल्याने गावामध्ये भांडणांचे प्रमाण वाढले असून नागरिकांचे आरोग्यही बिघडत असल्याची गंभीर बाब ग्रामस्थांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे। दारूमुळे गावातील वातावरण आनंददायी राहिले नसून महिलांनाही सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे। दारूच्या व्यसनामुळे बुटी इजारा गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त असल्याचे सांगत गावातील हातभट्टीची दारू तातडीने बंद करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात ग्रामपंचायत तसेच समस्त नागरिकांच्या वतीने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे विनंती अर्ज सादर करण्यात आला आहे। दरम्यान गावातील अवैध दारू विक्री आणि हातभट्टीवर प्रशासनाकडून नेमकी कोणती कारवाई केली जाते याकडे आता बुटी इजारा ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। नमस्कार मित्रांनो, आज आम्ही शुल्क निरीक्षण विभाग इथे दारूबंदीसाठी आलेलो। आमच्या गावातील सगळे प्रतिष्ठित म्हणजेच सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य व कार्यकारी अधिकारी सगळे इथे आलेले आहेत। येण्यामागचे मेन कारण असं आहे की आमच्या गावातनं आम्ही दारूबंदी कायमस्वरूपी बंद करायच्या मार्गाच्या उद्देशाने आम्ही इथे आलेलो। तसेच माझं नाव राहुल राठोड, मी ग्रामपंचायत सदस्य बुटी इजारा येथील रहिवासी असून आमच्या गावातील प्रमुख सगळ्यात मोठे मेन घटक म्हणजे दारूचेच होते, कारण दारूमुळे सध्या गावातील खूप बिकट परिस्थिती झालेली आहे। या कारणाला आम्ही समोरे कोणी गरीब परिवार जाऊ नये म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे की इथून पुढे भविष्यात कधी दारू आमच्या गावात पाडू नये व त्याला कोणी सपोर्ट करू नये।